तर डाळ इथं शिजवून घेतली, लसूण वगैरे सोलून घेतलाय, भात आत्ताच झालाय. तर कुकरला डाळ भात लावलं होतं आणि शेवग्याच्या शेंगा करायच्यात. मी सकाळी केलेलं पिठलं आहे थोडंसं, आणि आता हे करायचं शेवग्या शेंगाची आमटी. बाळाचं काय चालू आहे, खेळायचं. आणि हिचं चालू आहे मिरच्या भाजायचेत म्हणून लागल्या कट करायला. आणि बघा आपल्या कुरुड्या तर उन्हाला लावल्या होत्या आज पण, आता अजून 1-2 दिवस लावून मग डब्यात भरायच्या. मंदिरात धागा दिला होता ना, बांधुका लागल्या. तर देवा पुढे दिवा लावायचा. आता दिवा अजून लावलाच नाही, 7 वाजले. हा तर ना बाहेरचा पंखा चालूच आहे आणि आम्ही आत. तर अगोदर पंखा बंद करते, दिसतंय का? हा स्वयंपाक करायचा. तर भाकरी करणार आहे. सकाळी ना सकाळचं शूट करणं वेळा झालंय का, तर खूप लवकर स्वयंपाक करायला लागायला लागलाय. आणि लवकर करायचं म्हणजे पटकन उठून पटकन आवरायचं व्हायला लागलंय. शूट करायचं म्हणजे काय होतंय, भरपूर वेळ जातोय, म्हणून शूटच होईना सकाळचं झालंय. आता भाजी तू करते काय? तर मग आता सुट्टी लागल्यापासून भाज्या करायचं काम घेतलंय तिनं. चहा भाज्या तिच्याकडेच असते. कढीपत्ता बारीक चिरून घेतलाय, काय म्हणते खाते तुम्ही खाण्यासाठी. थोडस तेल टाकलंय. बऱ्याचदा शेवग्या शेंगाची भाजी केलेली दाखवलंय म्हणा, आमटी सॉरी. शेवग्या शेंगाची ना सुक्की अशी सरबरीत करते भाजी, त्याच्यापेक्षा हीच भाजी खरंच छान वाटते बरं का मला तरी. का तर बघा की आपल्याला भाताबरोबर म्हणा भाकरीबरोबर म्हणा कुच करून नीट खाता येत. आणि सुक्की भाजी चालती प्रवासात, ही सुद्धा आपण नेऊ शकतोय म्हणा, पण शक्यतो अशीच भाजी मला तर आवडते, त्यामुळे अशीच करतोय. आणि मॅडमने ती दिलेली तिखट अजून आहे, थोडंसंच टाकतोय. आणि परवा तर इतकं ना मात्र हे व्हायला लागलो, तोंड नुसतं पोळून निघालं माझं. थोडंसं टाक, खूप झणझणीत तिखट झालंय त्यांचं. आणि त्यात कसं ताजं असल्यामुळे काय होतंय, जास्तच तिखटपणा म्हणजे होतंय ना. इकडं पाणी ठेव गरम करायला भाजीला. पाणी गरम करायला ठेवले. जिरे टाकले, लसूण ठेवले, मिरच्या खालीच कशा ठेवल्यात ग? मग अशी आलं होतं ना. अजून एकदा हा गेला आता. कढीपत्ता देवातला दिवा लावते. एवढं बास का ग? हा होते ना, थोडंसं टाकते, थोडंसं अजून टाकते, भाजून ठेवूयात. लावते मी देवाचं म्हणलं दिवा लावून येते. तर आता यात शेंगा टाकून शेंगा इथं ना मसूरची डाळ कुकरला शिजवून घेतली, तर भाताबरोबर चालली होती. आता ही यात टाकून घेतो. याला काय असं भेटलं नाही, कारण अशा घालणार होतं. लायटरचं चार्जिंग संपले ग, लागणच लवकर, संपत आले. मग हाय की फुल आहे. नाही, बटन चालू केल्यावर हे व्हायला लागले. बटन चालू केले की थांबायला लागले, म्हणून असं दाखवते फुल नाही येते.
चार्जिंग करायला पाहिजे लायटर. तर ते लायटर चार्जिंगचं जे आहे की नाही लायटर ते उपयोगी आहे बरं का आपल्याला, कारण फायदा होतोय त्याचा एवढा म्हणजे हे नाही. आपले एकदा चार्जिंग केले बरेच दिवस जाते, आपल्याला देवाची इच्छा पण येते, काडीपिटीचा त्रास नाही. काडीपिटी बघा की पावसाळ्यात ते सगळं डुबून जाते की नाही, काय होत नाही. तिला आपण दिवा लावायचा असतो काय ते आपलं अगरबत्ती. अशीच लहान कसं ना ती करते असं अगरबत्ती. काय एक दिवशी तिने काय केलं माहितीये का, तर माझ्या पायावरच टाकलं, पोळलं कसलं मला. चुकून म्हणजे पडलं तिच्या हातात ना, तिनं काय मुद्दाम टाकलं नाही पण हातात निसटलं ना. तर आता नाण्यात मीठ टाकायचं आणि पाणी इकडे उकळले आपलं, तर शेंगा शिजाय पुरतं पाणी टाकणार आहे आपण. यात गरम पाणी टाकून घ्यायचंय. तर हे आता जरा पातळ आहे पण जरा शिजल्यावर होते, कारण शेंगा शिजायला पण आपल्याला पाणी लागणार आहे. तर आता झाकून ठेवू. तर मी काय होता आवडलाच नाही तर असं झालंय. तर भाजी ना इकडून इकडं ठेवले, कारण आपल्याला इकडे भाकऱ्या करायची आणि भाकऱ्या छोट्या बर्नरवर काय काही मोठा आहे तिकडे छोटा आहे बंद करते. आणि याच्यावर आता ताट झाकून ठेवते आणि त्याला शिजू द्यायचं, तोपर्यंत मी इकडे भाकरी करून घेते. तर काल ना दीदीनं चुलीवर भाकरी केल्या, पण आज गॅसवर करणार आहे. काही चुलीवर तिला जमं नाही करायला, होत पण नाही त्या गॅसवर म्हणजे जरा थोडं कावला फक्त त्या चुलीवर तर काहीच नाही. तर तिने चुलीवर असा तवा घाण केला तरी मम्मीने किती जोर लावून घासून एवढंच निघालाय. तर आता लाईट चालू करूया. तवा 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 तर भांड्याची जाणी भांडीच लावायची लक्षात नाही माझ्या. घेतला तवा आणि ते काल केलं इथे बघा भिंत काळी झाली, तर मी म्हणते आपण एक दिवस धुवून घेऊया. तर बघू, तरी चूल काढायला लागेल जर धुवायचं म्हटलं तर. बघू इथं ते धुवून घेणार आहे, तर खूप काळं झाले. तर आता मी ऐकू दरवाजा लावून घेते. तर हा तवा अगो उलट लागायचं होतं ना, मी तवा काय आली लक्षातच नाही आलं. थांब हे तवा थांब माझ्या लक्षात नाही. तू उलट नाही हे घे की मग असलं भातवाडी भातवाडीने नाही काय ना भाकरी पलटायला. आता डबल जावा बाहेर, तर असं ब्लॅक ब्लॅक दिसते, असं सगळं दिसत. थोडं काय लागणार आहे मला दिसतंय का. मी 1 मिनिट हुडकते. तर मी भांडी काढली तर दीदी इकडे म्हणलं घावण्यात मला, तर म्हणते आता हाय उलात ना. तर मला आवरायचं पण आहे माझा चेहरा, आणि त्यात अजून ना उन्हानं असं बाहेर जा गेलं ना तर एक चेहरा काळा पडायला लागलाय. तर भाईची स्वामींची लाईट लावली. तर ना आता किचनमध्येच आहे आम्ही दोघी, तर किचनमध्ये सगळ्या लाईट लावले ते, आणि हॉलमधली पण लावलेली पण आता ती बंद केली. आणि स्वामींची घालून दिली तिथं चालू झालं. तर बघू तिची पहिलीच भाकरी फुगते की नाही की काय. कुठे उलट ना बघा तिनं कुठे गेलं, तिथं उलट कुठे गेलं माझं बोट असं व्हायला, तिथं उलट ना ठेवलं आणि मला तिथं करायला लावते. तर बघू याची भाकरी हे मळ किती कठीण, पाणी उतकी त्यात थोडं थोडं मळायचं परत, आपण जरा तर पाणी उतकी. तर आता आपली पहिली भाकरी तयार झाली. तर तवा तापतोय, तर मी गॅस काय लवकर चालू करत नाही, कारण माझी भाकरी पटकन होत नाही तापून. त्यामुळे
आहे. थोडा उशिरानं गॅस मी चालू केलाय आणि आता भाकरी आपली पहिले केली तव्यात. तर आता भाजून तुम्हाला दाखवते कशी होते. आणि फुगते का नाही ती पण दाखवते. थोडा त्याला मी पाणी लावून घेते. काल मी पाणी लावायला गेली, मला लय जोरात पोळलं. आता अजून चुलीवर. आधी हाताला ती भाकर. तर आता त्याला पाणी लावून घेतलंय. थोडा ठेवायचं आणि पाणी जास्त पण वाळू द्यायचं नाही, नाहीतर मग भाकरी जो पापून तर आहे ना तो निघत नाही याचा, असं मला आईने सांगितलं. तुला काय मला येतच नाही तर. तर याला आता पडतं. तुला काय येत सांग मला. मला बाई काय माहिती आता लक्षात देत नाही, पण येतंय मला सगळं येतंय. त्यापेक्षा जास्त हुशार आहे मी. तर आता ना इकडे ना दुसरा गोळा घेतलाय आणि तिकडं ती भाकरी भाजते आपली. सॉरी भाकरी फुगली आपली. कुठं फुगली? थोडी फुगली नाही फुगली काय, गप्पच. कुठं फुगली? दुसरी तर फुगल काय शक्यता नाही फुगायची. जाऊ दे. फुगायलाच नको तिथे. जरा 2 मिनिटं भाकरी उलट ग, म्हणजे उलटून वर पकड. केलं काढायला गे खांतावा. तर आता चांगली भाजून घेते भाकरी. मस्त भाजा. बघू कशी होते भाकरी. पहिली भाकरी आपली तयार झाली. थोडी करपली असू दे. आत्ताच गॅस संपला. लागतोय संपला गॅस. तर शेवटची एवढी थोडी छोटीशी राहिली होती. भाजी पण आपली झाली आहे तयार. थोडीशी कच्ची शेंग. तर संपला गॅस तोपर्यंत. आता बघू काय करायचं. त्याचा चुलीवरच करायला लागणार. गॅस संपलाय. तरी मी आज भाकरी गॅस चुलीवरच करायचं असं म्हणत होते. खरं तर केले असतं बरं झालं असतं. मग काय तर गॅस संपला. आता काय बरं झालं. करू का मी बस कशावर झाल्यामुळे भाकरी लवकर पचन झाले. 2 भाकरीसाठी झालं. तनुनच केलेत भाकरी. आणि बघा पिल्लूचं मध्ये मध्ये कसं 3 झाल्या. 3 केलेत वे. आणि आता 2 राहिल्या. ती बारकी आहे एक. पलटती ती झाले बघ खाल्लं भाजले. मी भाजी घालतो. आता एका भाकरीसाठी मिरच्या येतंय का तुला. भाज मग असू दे. आता ही झाल्यामुळं गॅस संपला. मध्येच तवा गार झाला, तोर थंड झाला. चुलीवर जावा बघ की लगेच, म्हणजे थंड होत नाही. गॅसवर लगेच. नेमकी ही फुगली. झाल्या भाकरी आणि मिरच्या भाजूनच्या चालू आहेत. तर आता ती माग लागून बसली मिरच्या. तूच ना जग नको पाणी ओतायला. ती मिरच्या आरावर भाजतेत ग. ताड भाजले ते भाजते थोडं. इथनं कशाचं डोकं पलट काय गाणं तिचं काय तर हिचं काय बरं का असं चालू असतं हिचं. दुसऱ्या भाजी तोंड भाजली की बाद झाली. दुसऱ्या भाजी तोंड भाजली त्या भाजलीत का. धावा लागली आज. भाजते त्या. चला मग काढू का. राहू दे जरा. चला ए पाणी मी होते. मी काही इकडे ठेवते पूर्वी शाळी नाही. गरम होते त्याच्यावरती. अग का आत घाल लागले.
ते एडी नाही तुझ्या ना त्यापेक्षा हुशार. चला हिचं काय तिथं चालू असते. संध्याकाळी जेवण वगैरे झाली आणि इथं ना देऊळ बंद पिक्चर बघायचं चालू होतं. तसं बऱ्याचदा बघितलेलं आहे पण चाललं होतं बघायचंच. आणि ना आज खरं तर आग्रहाचं आमंत्रण होतं साखरपुड्यासाठी, पण मला जाता आलं नाही कारण ह्यांनी नसल्यामुळं मग आता कुणाबरोबर जाणार. तसं जवळच होतं घरापासून पण ऊन किती होतं, चालत जायचं म्हणजे भयानक ऊन, त्यात अनुला घेऊन जायचं, त्यामुळं मला जाता आलं नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला